पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीरा समर्थ हरि हरि। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि हरि। भावार्थ रामायण अंतर्गत किष्किंधाकांड यामधील 8वा अध्याय आहे। सुग्रीवाचे आगमन रामाकडे होत आहे ही असणारा सविस्तर गोड निरूपण ह्यामध्ये चालू आहे। हरि हरि। श्रीरामचंद्राय नमो नमः। श्रीरामे उद्धरिले वाळेसे राजाभिषिंचन सुग्रीवासी सुखी केले श्वेतारेसे। देखो न्यांगदासी देवो न्यांगदासी युवराजे। सुग्रीव राजा निज भ्रतार युवराज निज कुमार तारा तेने सुख निर्भर श्रीरामचंद्र प्रसादे। प्रधान अंगात समवेत सुग्रीव गेला किष्किंधेत। श्रीरामे बसविला बालेवंत गुहा प्रस्ता देखोने। मालेवंत गिरीवरी प्रस्तवन गुहे भितरे। श्रीराम रायला मास चारे सवे साकारे सौमित्र। चारे मास प्रजन्य काल श्रीराम रायला सुनिच्छळ। श्रीराम कार्या उतावेळ शरद काळ सोय आला। ग्रासोनी वर्ष काळ शीघ्र पावला शरद काळ। श्रीराम काळाचाही काळ सुनिच्छळ स्वस्थानी। जेवी साधूचे मानस नित्य निर्मळ निर्दोष मेघी सांडले आकाश प्रकाश ते विभासे। शारदी निर्मळता काशी प्रसन्न प्रसन्न प्रभा शशी सूर्यासी। तो सुख काळ साधकाशी पुरुषार्थासी साधावया। तीर्था निघाले तीर्थवासी अभ्यासी वैसळे अभ्यासासी। राजे करीती प्रस्थानासी आयुरोग वर्गासी जिंकावया। काळ काळा ते आकडीत काळा का नाकळे। श्री रघुनाथ तो बैसलासे गिरी गुहेता सीता शुद्धार्थ नटनाटे। देखोनी शरद काळा ते श्रीराम म्हणे लक्ष्मणा ते। सुग्रीव नयची काय थे निज नियमाते विसरला। जे रंगले विशेष स्वार्थी नयते परमार्थी। त्यासी दंडोनी संती हित कार्यार्थी लावावे। जो अतिशयसी विषयाशक्त तो कदा न देखीची परमार्थ। तो शुद्ध उपकारार्थ येईल निश्चित हे न घडे। कर्मिलिया चातुर्मासासी शीघ्र यावे। सीता शुद्धीसी तेही नाटवे सुग्रीवासी। जो मन मदपासी नेम केला। किष्किंधे जाऊन यापन सुग्रीवा द्यावी आठवण। जरी तो न माने माझे वचन विंदो निबाण वधावा।
तारारुमा दोघी पत्नी जो उन्मत मद्यपानी, माझे वचन न गणित तो तत्क्षणे मारावा. ज्यासी नाही माझी आठवण, नाही मत्कर्माचे स्मरण, त्यासी मारावे आपण विंदोनी मान सौमित्रा. जेणे केले वाली निर्दळना, तोची सोडोनी बाण घ्यावा. सुग्रीवाचा प्राण दक्षिण न लागता, शतनष्ट कृतज्ञ वानर, नेनती उपकार प्रत्युपकार. मिथ्यावादी पाले खाई राहा, कुमित्र मिथ्ये मित्रत्वा. तू तो माझा सखा सौमित्र, सुग्रीव केवळ कुमित्र. त्याचे विचारोनी अभ्यंतर, मग संहार करावा. ऐकोनी श्रीरामाचे वचन, करोनी साष्टांग नमन. लक्ष्मण निघाला पण खोपायमान रामाज्ञे. लक्ष्मणाचा ते साटोप इंद्रधनुष्ये समान. चाप हाती घेऊनी सकोप पदाक्षेप अवतारा. सक्रोध पाद सबळ शक्ती, साये सादडे देनो किती. शाल ताळून मळोनी वृक्षे उपडते कर्णिकार. अति सक्रोध क्रोधानळी वज्र निर्धात. पादे बळी शिळा पाषाण, पाया तळी होत रांगोळी पदोपदी. पूर्व सूचना सोय हनुमंत, सुग्रीवासी यासे सांगत. विसरला श्रीराम कार्यार्थ, ती उन्मत विषांद. स्त्री विषय मद्यपान, त्याही वरी धनमान. त्याही वरी शब्दज्ञान, हेची नागवन सोयतार. सोयता विषयी दर्ये दारा मद्यपान, तुझे बुडाले सोहित ज्ञान. विसरलासी श्रीराम भजन, परम विघ्न तुझाले. गेला काळ तू नेनसिया, विषय वेंचले विषयासी. लोटलिया चातुर्मासासे, सीता शुद्धीसे न निगसे. सीता शुद्धीसी न करिता, कोप येईल श्री रघुनाथा. तो करील तुझ्या घाता, सत्य सर्वता सुग्रीव. ऐकोनी हनुमंताचे वचन, सुग्रीव नयेची सावधान. वाक्ये बोलिला उदासीना, ती गौण कार्यार्थ. सुग्रीव सांगे हनुमंतासी, शीघ्र मूळ धाडावे. सैन्यासी आईसे सांगून, त्यासी राव राणी वसासी निघाल. हनुमंत येऊनी अति शीघ्र, 10 सहस्र वानर वीर अनावया सेनास. सैन्य धर स्वय सत्वर धाडिले. एरी कळे सौमित्र, कोपे चालिला काळाग्नि रुद्र. त्याते देखोनी वानर वीर, थोर थोर गज बजले. किष्किंधेची दरोनी वाट, पाये पाषाण करीत पीठ. लक्ष्मण येता योद्भट, वानर समस्त हडबडिले. एका दास्तीचे बळ वानरा, एका त्यावनी दशोत्तरा. एका नागबळ सहस्रा, त्या समापार असंख्या. एकाचे अंगी विदुलता बळ, एकाचे अंगी असंख्य बळ. एक एकावनी सबळ, तुळा तुळ अप्रमेय. ऐसे वानराचे संभार, किष्किंधे माझी अपार. नगर राखिता महावीर, अति दुर्धर बलिष्ठ. लक्ष्मण शरच्या पदर, काळ करतांत पळे रुद्र. त्याते देखोनी वानर, लान थोर भयभीत. देखोनी लक्ष्मणाचा यावा, चळकाप वानराच्या जीवा. कोपे कोणा कोणे कोणा धीर द्यावा, भय सर्वा समान. लक्ष्मण एकटनत काढले, सीता वानर उडाले समस्त. एक एका पुढे पळत, आती अकांत नगरा माझे. एका मनुष्याची आली धाडी, त्याने पळती वानर खोडी. राजगळी हडबड गाडी, वानरे बापुडे किलकिलती. वानर बोलती विकडी, वालिता पख्याची गाडी. तो मरताची आली धाडे. काढा काढे कोण करे, तारा सुग्रीवासी सांगता. नगरी होतो अति अकंता, जोने काय कामाशक्त होई सावचित उन्मता. प्रधान सांगती रायासे, सीता शुद्धी मर्यादेसे. तो जावया चुकलासी, श्रीराम आवेसी क्षोभला. तुझा करावया घात श्रीरामे, लक्ष्मण दाडीला येत. वानर पळाले समजता, ती अकांत नगरा माझे.
समय चुकलो आपण सत्ते कापला श्री रघुनंदन कोपला. लक्ष्मणासी अनन्य शरण रिगो आपण सकळे. धनुष्याचा वाणी गुणा सिद्धी सजोनिया बाण लक्ष्मण सुक्रोध लोचना सुग्रीव देखोन भयभीत. तारा रुमा दोघे पत्नी पुढे बद्धांजली करोनी. सुग्रीव आला लोटांगणी कर जोडोनी राहिला. सुग्रीव म्हणे मी अपराधी रामबाणे होय वदी. लक्ष्मणा तू कृपा निधे मज त्रिशुद्धी वाचवावे. सुग्रीव येता काकुळते वाचवावया निजपते. तारा करीतसे विनंते सत्वयुक्ती दिनवचने. लटका तरी शरणांगता याचा करू नये घात. मारिल्या कीर्ती जगात श्री रघुनाथ पावेल. सुग्रीव शरणांगत झाला श्रीरामे राजे स्थापिला. तोची श्रीरामे मारिला सो कीर्ती केला श्रीछेद. शरणांगत वज्र पंजरा सूर्यवंशीचा हा बडिवार. तेथे मारल्या वानर वंशी श्री रघुवीर अपकीर्ती. वाळी वदिला चित्ता हे अपकीर्ती श्री रघुनाथा. सुग्रीव मारल्या आता दुसरी माथा अपकीर्ती. बालकांत अंकावरी मुतले बापे धुतले की मारले. तैसे शरणांगता फुले वाचवी वैले सौमित्रा. तुझे नाम सौमित्र वदिता शरणागत वानरा. सौमित्रा होशी तू कुमित्र नामा पवित्र होऊ दे. वाचवे सुग्रीवाचा प्राण वाचवी आमच्या आयहोपन. तारा रुमा दोघी दावून धरले चरण मस्तकी. ऐकोनी तारेच्या सदयुक्ते लक्ष्मण सुकावला चित्ती. सुग्रीव महापाप मूर्ते ऐक तुझ प्रती सांगण. असत्य वादे अधोगती तेही असत्य श्रीराम प्राप्ती. अनुवादलासी पाप मूर्ते ऐक शास्त्रार्थी निर्णय. आप स्वार्थी असत्य वदती पंचपूर्वज नरकी जाती. असत्य वदलिया गोस्वार्थी नरका जाती दस पूर्वजा. आश्चर्यादी असत्य वदती शत पूर्वज नरका जाती. सहस्र पूर्वजा दोगती जे मिथ्या बोलती पुरुषार्थ. बघा खोट बोलल्यानं काय होते. जे दर्यार्थी असत्य वदती त्याचे निजिता मेल्या दोगती. सगळ कुळ नरका नेती जे असत्य वदती भूमी अर्थ. येथोनी सत्पुरुषा प्रती निश्चय कर्तयार्थ बोलती. तोची नेमून करती त्याची दुर्गती अवधारे. सकल कुल स्वजन युक्ता ते पावती निजात्मघातक. मेल्या मागे नरक प्राप्त त्यासी निश्चितार्थ शास्त्रे. मित्रापासोनी सो कार्य करोनी घेती. मित्र कार्ये स्वय न करीती. तव ते वधावे सर्वभूती नेमू शास्त्रार्थी ब्रह्मवाके. परोपकारी सर्व कार्यार्थी ते वंदावे सर्वभूती. जे वंचक मित्र कार्यार्थी ते सर्वभूती निरसावे. आस्था घराश्रम मडी लटका दोष लावोनी दुसऱ्या ते पिढे. त्याच्या नरकाची परवडी संख्या कोण करील. त्याशी सर्पस्वे ढंकिते व्याघ्र रुक्ष वरक स्वे भक्षिते. धर्म नियमक त्यासी विंदिते वध्ये होते सर्वासी. ऐकोनी लक्ष्मणाची युक्ती तारा विनवित से पुढती. सूर्य पापी हो निश्चिती पाप निर्मुक्ती तुझेनी. करिता श्रीराम नाम स्मरण सकळ पापा होय धन. तो देखील रघुनंदन पाप निर्दळन सत्संगे. आवडी करिता राम गोष्टी पापे जळती कल्पकोटी. श्रीराम देखील निज द्रष्टी. श्रीराम निष्पाप सृष्टी श्रीरामे. राम नाम प्रताप शक्ती पाया लागती चारी मुक्ती.
नाम ब्रह्मादिक वंदिते पाप निर्मुक्ती श्रीराम नामे तारा वाक्ये नाम महिमान तेने सुमित्र प्रेम पूर्ण तारेने धरले दोन्ही चरण पतिदान मद द्यावे तारा सौमित्र संभाषण ऐकोनी सुग्रीव आले रुदन श्रीराम सेवा चुकलो जान वध्ये संपूर्ण मी होवे लागल्या श्रीरामाचा बाण तत्काळ जाईल माझा प्राण सौमित्रा तुझ मी अनन्य शरणा जीवदान मज द्यावे सांडोनी हेम सिंहासन सांडोनी राजे सन्मान सांडोनी राजाभिमान वंदिले चरण लक्ष्मणाचे सीता शुद्धी कार्या कारण श्रीरामाज्ञेस्तो जान कोपोनिया लक्ष्मण काय आपण बोलत कामचार्या स्त्रीलंपटा स्वकार्यवादिया महाशटा श्रीराम कार्या परिभ्रष्टा अति पापिष्टा तू एक सुरापानी ब्रह्मघाती असे अशी प्राचित शास्त्रार्थी चोर शेट भग्न वरती त्यासी निष्कृती शास्त्री असे मित्र उपकारा जो कृतज्ञ त्यासी निष्कृती नाही जाण तुवा चाळविला रघुनंदन पापी संपूर्ण तू एका कठीण बोलता लक्ष्मण तारा सुग्रीव अति उद्विग्न ऐसे संकट अवलोकून वायुनंदन तेथे आला सीता शुद्धीचा कार्यार्थ सांडोनी ठकिला श्री रघुनाथ या लागी रामे करविला घात मा पापी तू कर्तज्ञ साधा वया उभय कार्यार्थ उचित बोले हनुमंत न करोनी सुग्रीवाचा घात राम कार्यार्थ साधावा सेवा चुकल्या श्री रघुनाथा कोटी अपराध याचे माता क्षमा करोनी शरणांगता राम कार्यार्था साधनी अनावया वानर सैन्यासी दूत दाडले देशोदेशी क्षमा करोनी सुग्रीवासी राम कार्यासी साधावे ऐकोने हनुमंताचे वचन सौमित्र झाला सुख संपन्न तेव्हा सुग्रीव संतोषन गेले नमन आल्हादे सीता शुद्धी राम कार्यार्थात ती आल्हाद वानरनाथा सौमित्र चरणी ठेवोनी माता होय बोलता सुग्रीव सैनायेतून सैने प्रधान अंगदा सहित आपण श्रीराम सेवेसी विकला प्राण सत्यदान सौमित्र श्रीरामाचे मनोगत सिद्धी पावविन समस्त सैन्य अनावया येत दूत तोरित दाडिले माझे सैनानी सैने संभार रणकर्क साथी झुंजार आतुर बळी येती वानरा दूत सत्वर धाडिले अर्धे पाद्यादी चंदना धूप दीपमाळा सुमन करोनी लक्ष्मणाचे पूजन केले नमन सुग्रीवे सौमित्र म्हणे सुग्रीवासी शीघ्र निघावे रामापाशी एकाएकी मी सांडो नित्यासी येते आमासी राहू नये ऐकोनी सौमित्राचे वचन उभे अवघे करोनी प्रदान सुग्रीवे वाईला पण अति निर्वाण तू ऐका जो परतेल किस्किंदा भोनी तो दंडीन रास बाहोनी तारा रुमा पाहे परतोनी तो मात्र गमनी महापापी सीता शुद्धी साध्य न होता श्रीराम सुखी न करिता जो परतेल मागुता तो दंडीजे पालता तप्त तेले ऐसे सुग्रीवे नेमुना निशाने त्राठिली गर्जुना रथ शिबिका सज्जगुणा तत्क्षणी निघाले अंगात सौमित्र सुग्रीव विरा रथी चढले महासुर वाल्लवे व्यंजन श्वेता पत्र धरले छत्र रायासे झाला वाद्यांचा एक गजरा भाट गरजती गंभीर वानरवीरांचा संभार अति सत्वर चालिला मालेवंत पर्वता माझारे प्रस्तवन गिरी शिखरे राम मणिमय शिळेवरे गुहे द्वारे उपविष्टा श्रीरामा देखो निवानरा उघी केला जय जयकार अंग सौमित्र सुग्रीवीर केला नमस्कार साष्टांगी आजानुबाहू पसरून श्रीरामे दिदले आलिंगन सुग्रीव पावोनी समाधान काय गरजून बोलत दूत दाडिले सत्वर इथून
इथूप महावीर वानर सैना सैने संभारा ती सत्वर वेता ते आयसे बोलता महावीर वानर सैने संभार येऊ सरले अपार धरा समग्र या पोनी वानर सैना ती प्रबळ रितेन दिसे क्षिती तळ या पोनिया कुलाचळ गोळांगुळ पयाले एक वानर पर्वताकार एक वानरा माझी न गजेंद्र तीक्ष्ण नखे दृष्टा क्रूरा ती दुर्धर युदार्ती मारिता पुच्छाचा पैसाठ शतसहस्रा होयाट नखे पर्वता करीती पीठ दाती तिकट वीर मारिती पूर्वे वानरांचे थाट पश्चिमे दाटले गंधाट उत्तर दक्षिणे वानर श्रेष्ठ वीर उद्भट कोंदले आग्नेय वायो नरते वानर कोंदले आमित विशान्य दिशेचा प्रांत कळी कळ किळकिळीत वानरे वानरे व्याप्त नभस्थळ वानरी व्याप्त भूमंडळ वानरी व्यापिले सकळ कुळांचल पर्वत एकते अंजना भा नाभ काळे एकते पीत वर्ण पिवळे एकते गौरवर्ण सोनसळे एकते निळे सुनिळ सिंधुरा रक्त वानर गण एकते विद्युत प्राय पूर्ण एकते शुद्ध शुभ्रवर्ण धूम्रवर्ण पैक एकते ब्रुकुट वानर एकते दाळंबी सुमन कार एकते पेरिजाचे डोंगर आभ्र शरीर पैक एक चंद्रप्राय चोखडे एक कुंकुमांकित तांबडे सलोबलोबी रेसगाडे सैन्यापुढे गुणगुणिती होती श्रीराम दर्शन रिसा राम नाम गुणगुणा वानर करते राम स्मरण नामे त्रिभुवन कोंदले देखता श्रीरामाची मूर्ती पालटल्या चित्तवृत्ती वानरावडे श्रीराम भक्ती नाम समृती आरणसी बाप सत्संगाचा महिमा पशु विनटले राम नामा श्रीराम भक्ती पलवंगमा ती हनुमान गुरु केला श्रीराम नामाचा गजर वानरे केला बुबुकार श्रीरामचंद्र सुखसागर आणि सौमित्र आल्हादे स्वय श्रीरामे आती उल्लासे सुग्रीवा धरिले पोटासे सत्य सका माझा आवसे दृढ विश्वासी कार्य करिता सौमित्र पुसे सुग्रीवासे मर्यादा न दिसे वानरासे त्याची संख्या एकैसी त्याची श्रीरामापाशी सांगावे श्रीरामा तुझी प्रताप प्रोडी सैन्य आली तो ही थोडी पुढे येतील अल्पकोडी संख्या परवडे असंख्य अर्बुद निर्बुद हे अल्प क शंकमा शंकावनी अधिक सैन्य मिळाले असंख्य करिता शंक नुये संख्या समुद्राचे थोडे खडे इतके सैन्य मिळेल पुढे रावण कायसे बापुडे आणि नरोकडे बांधूनी ऐसे बोलो निपाहे सुग्रीव आपळिली बाहे शिवोनी श्रीरामाचे पाय करील काय ते ऐका रणी राक्षसार उंदळी करील लंकेची पै होळी त्रिकुट उपटोनी समुळी जनक बाळी आणिन वधोनी लंका नाथा स्वयानोनी सीता सुखी करीन श्री रघुनाथा होय गरजता दे ऐकोनी सुग्रीवाची मात संतोषोनी श्री रघुनाथ सुग्रीवास खडिये घेत स्वय नाचत स्वानंदे जैसी आनोनी दिदली सीता तैसी सुख झाले श्री रघुनाथा उचलोनी निज भक्ता होय नाचता श्रीराम वानरी केला भूमुकारुषी करती जय जयकार सुमने वंसती सुरवर सुखी निर्भर श्रीराम सुग्रीव रामे उचलिता सुखे विसरला देह भक्ता भीतो पण नाटवे रघुनाथा भक्त प्रेमता निज एके
एका जनार्दना शरण देव भक्ता ऐक्य पूर्ण खुंटला बोल तुटले मौन सुकेक घन श्रीराम सुख द्यावया सर्वासी श्रीरामाला वनवासी तेने सुखी केले सुग्रीवासी निज समरसे निजांगे श्रीराम जय जय राम राम कृष्णा हरे स्वस्ति श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडे का कार्तिकाया सुग्रीवा गमनम नामाष्टदशमो अध्याय पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीरा समर्थ हरि ओम श्री राम जय जय राम 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 श्री राम जय राम हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम शांति शांति शांति